नेक्स्ट आहे जिम्नोस्पर्म्स. The sperm seeds are plants in which the ovule are not enclosed by any ovary and remain exposed both before and after fertilization. आता जिम्नोस्पर्म याचा अर्थ आहे नेक्ड सीड्स, म्हणजे सीड्स प्रेझेंट आहे पण फ्रूटच्या आतमध्ये नाही. सो जिम्नोस्पर्म जे आहेत तर हे असे प्लांट्स आहेत की ज्यामध्ये ओव्हल्स हे नॉट इनक्लोज बाय एनी ओव्हरी वॉल, म्हणजे ओव्हलच्या बाहेर ओव्हरियन वॉल नसते आणि कायम ते एक्सपोज असतात बिफोर फर्टिलायझेशनसुद्धा आणि आफ्टर फर्टिलायझेशनसुद्धा. The seeds that develop post-fertilization are not covered, that is, are naked. आता फर्टिलायझेशनच्या नंतर यांच्यामध्ये बियांची निर्मिती होते, परंतु त्याला कोणत्याही प्रकारची कवरिंग नसतात, अर्थातच ते नेक्ड स्वरूपाचे असतात. Gymnosperm include medium-sized trees or tall tree and shrubs. जिम्नोस्पर्ममध्ये काही ट्रीज हे मध्यम आकाराचे आहेत, मीडियम साईज, तर काही टॉल ट्रीजसुद्धा आहेत सिक्वियासारख्या, आणि काही श्रब्स, काही झुडपे वगैरे सुद्धा आहेत. One of the gymnosperm, the giant redwood tree, sequoia, is one of the tallest tree species. आता पृथ्वीवर जेवढे काही वनस्पती आहेत त्यामध्ये सर्वात उंच वनस्पती ही कोणती आहे? सिक्विया ट्री आहे, जे एक प्रकारचं रेडवूड आहे. आणि ही ट्रीचं एक वैशिष्ट्य आहे की हे टॉलेस्ट असतानासुद्धा हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? जिम्नोस्पर्ममध्ये येतं. ओके. The roots are generally tap roots. जिम्नोस्पर्ममध्ये जे रूटचा टाईप आहे तो टॅप रूट सिस्टीम असते यांच्यामध्ये. Roots in some genera have fungal association in the form of मायकोरायझा. mycorrhiza. While in some other small specialized root called corollite root are associated with N2 fixation cyanobacteria. आता जिम्नोस्पर्ममध्ये काही जेनेरामध्ये असणाऱ्या प्लांटचे रूट्स जे आहेत तर हे फंगल असोसिएशन आहेत. कशाच्या स्वरूपामध्ये? मायकोरायझाच्या स्वरूपामध्ये. आता हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला? पायनसमध्ये. आणि काही जिम्नोस्पर्म असे आहेत की त्यामध्ये स्पेशलाइज रूट्ससुद्धा प्रेझेंट्स आहेत, त्यांना आपण कोरोलाइट्स रूट्स म्हणतो. आणि हे कोरोलाइट रूट्स हे कोणासोबत असोसिएटमध्ये असतात? नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरिया, म्हणजे एक सजीव हा दुसऱ्या सजीवांसोबत एक सिम्बायोटिक रिलेशनशिप तयार करतो त्याच्या असोसिएशनमध्ये, म्हणजे ते दोन्ही एकमेकांना काही काही गोष्टी प्रोव्हाइड करत असतात. तर हे जे कॅरोलाइट रूट्स प्रेझेंट असणारे आणि नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरियासोबत असोसिएशन असणारे काही जिम्नोस्पर्म असतात, तर त्याचं एक एक्झाम्पल आहे सायकस. सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की काही जेनेरामध्ये रूट्स हे मायकोरायझासोबत फंगल असोसिएशनमध्ये आहे, पायनससारख्या स्वरूपात जर पाहिलं आपण, आणि काहीमध्ये सायकससारखे एक्झाम्पल जर पाहिले तर कोरोलाइट रूट्स प्रेझेंट आहे आणि असोसिएशन असतं नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरियासोबत. The stem are unbranched, cycas or branch, pinus and citrus. जिम्नोस्पर्ममध्ये स्टेमची आयदर ब्रँचिंग असेल किंवा नसेल. जर अनब्रँच असतील तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सायकस प्लांट, आणि जर ब्रँच असतील तर त्याचे एक्झाम्पल आहे पायनस आणि सिट्रस. The leaves may be simple or compound. काही जिम्नोस्पर्ममध्ये लिव्स हे सिम्पल आहे, तर काहीमध्ये कंपाऊंड स्वरूपाची लिव्स आपल्याला दिसून येतील. In a cycas, the pinnate leaf persist. for a few years. आता जे पिनेट लिव्ज आहेत सायकसमधले, तर हे काही वर्षापर्यंतसुद्धा असू शकतात त्या प्लांटसोबत, परसिस्ट करतात जास्त ड्युरेशनमध्ये. The leaves in gymnosperm are well adapted to withstand extremes of temperature, humidity and wind. आता जिम्नोस्पर्मची जे लिव्ज आहेत तर हे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटसुद्धा ॲडजस्ट करू शकतात. मग किती तापमान असू द्या, ह्युमिडिटी आणि वाइंड हे कमी जास्त बी असलं तर त्यामध्ये ते टिकून राहू शकतात. In conifers, the needle-like leaves reduce the surface area. काही जिम्नोस्पर्म असे आहेत कोनिफरसारखे, तर त्यामध्ये पानं सुईच्या आकाराचे निडल लाईक लिव्ज आहे, आणि त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर वॉटर सेव्ह करण्यासाठी त्यांनी सरफेस एरिया काय केलेला आहे? रिड्यूस केलेला आहे.
Their thick cuticle and sunken stomata also help to reduce water loss. आता वरती आपण पाहिलं की कॉनिफर्समध्ये निडल लाईक लीफ्स आहेत, सरफेस एरिया रिड्यूस करण्यासाठी त्याचा प्रकारचा स्ट्रक्चर आहे. आता दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जी सरफेस आहे ना त्याचा, या सरफेसवर थिक क्युटिकल प्रेझेंट आहे. ओके, आता थिक क्युटिकल प्रेझेंट आलं म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या ठिकाणी स्टोमॅटा जे आहे तर त्याचे ओपनिंगचे चान्सेस कसे आहेत, कमी आहेत. थिक क्युटिकल प्रेझेंट आहे. आणि सनकेन स्टोमॅटा, आता सनकेन स्टोमॅटा म्हणजे काय की सूर्यप्रकाशाच्या दिशेनं जास्त स्टोमॅटा नाही आहे, तर त्याच्या अपोजिट साईडला स्टोमॅटा आहे. म्हणजे तिथं काय करायचं आहे, ॲक्च्युअल पाण्याची बचत करायची. ओके, सो वॉटर लॉस रिड्यूस करण्यासाठी अशा प्रकारचं 3 फीचर आपण पाहिले त्या ठिकाणी: निडल लाईक लीफ, थिक क्युटिकल आणि सनकन स्टोमॅटा. त्यानंतर The gymnosperm are heterotrophs. They produce haploid microspore and megaspore. आता जिम्नोस्पर्म जे आहेत तर हे हिटेरोस्पोरस आहेत. यामध्ये 2 प्रकारच्या स्पोरची निर्मिती होते, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर. The two kinds of spore are produced within a sporangia that are borne on sporophylls which are arranged spirally along an axis to form lax or compact stabili or cones. आता काल पण आपण पाहिलं होतं. आता मेल हेप्लॉइड काय असतात, मायक्रोस्पोर, आणि फिमेल हेप्लॉइड मेगास्पोर. तशा 2 प्रकारचे जे स्पोर्सचे प्रकार आहेत तर यांची निर्मिती कुठं होते, स्पोरेंजियामध्ये होते. आणि ॲक्च्युअल यांची जी निर्मिती आहे तर ही कुठं होते, बॉर्न ऑन स्पोरोफिल. आणि हे स्पोरोफिलची अरेंजमेंट जर पाहिलं आपण तर स्पायरली हे अलॉंग एक विशिष्ट ॲक्सिसवर होतं. ते ॲक्सिस पुढे चालून लॅक्स किंवा एक कॉम्पॅक्ट स्ट्रोबिलाय किंवा कोन्स, काल आपण डिस्कस केलं होतं की ते विशिष्ट प्रकारचे स्ट्रोबिलाय, कोन्स किंवा लॅक्स यांच्यामध्ये आपल्याला स्पोर दिसून येतील. The strobili bearing microsporophylls and microsporangia are called microsporangiate or male strobili. आता जे स्ट्रोबिलाय आहेत तर हे स्ट्रोबिलियाय काय बियार करतात, मायक्रोस्पोरोफिल्स आणि मायक्रोस्पोरंजिया. आणि त्यांना आपण म्हणायचं मेल स्ट्रोबिली किंवा दुसरं नाव काय त्याला, मायक्रोस्पोरंजिया. सो मायक्रोस्पोरंजिया हे मेल स्ट्रोबिलाय आहेत. ओके, आणि ॲक्च्युअल त्यांना एक विशिष्ट नावसुद्धा आहे, मायक्रोस्पोरोफिल म्हणा, त्याच्या आतमध्ये तयार होणारे मायक्रोस्पोरंजिया, त्याला नाव आहे मायक्रोस्पोरंजिएट. The microspores develop into a male gametophytic generation which is highly reduced and confined to only a limited number of cells. This reduced gametophyte is called a pollen grain. आता जे मायक्रोस्पोर्स आहेत तर त्यांची डेव्हलपमेंट ही कशामध्ये होते, मेल गॅमेटोफायटिक जनरेशनमध्ये होते. आणि ॲक्च्युअल हे जे मेल गॅमेटोफाईट आहेत हे हायली रिड्यूस आहे अँड कन्फर्म टू अ लिमिटेड नंबर ऑफ सेल्स. आणि यांचे सेलचे नंबरसुद्धा काय असतात, लिमिटेड असतात. आणि दॅट्स वाय हे जे रिड्युस्ड गॅमेटोफाईट आहे हिलाच म्हणायचं पोलन ग्रेन. The development of pollen grain take place within a microsporangia. आणि वरती आपण पाहिलं की मेल गॅमेटोफाईटपासून कशाची निर्मिती झाली, पोलन ग्रेन्स. आणि हे जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट ही कशामध्ये होते, मायक्रोस्पोरेंजियामध्ये होते. The cones bearing megasporophyll with whole or megasporangia are called microsporangiate or female strobili. आता ज्या कोन्समध्ये मेगास्पोरोफिल्स प्रेझेंट असतील विथ होल्स किंवा त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, मेगास्पोरंजिया प्रेझेंट आहे, तर अशा कोन्सला म्हणायचं मायक्रोस्पोरंजिएट किंवा फिमेल स्ट्रोबिली. The male or female cones or strobili may be born on the same tree pinus. आता पिनससारखे काही
जिम्नोस्पर्म्स आहेत की ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल कोन्स किंवा मेल अँड फिमेल स्ट्रॉबिली हे एकाच प्लांटवर काय होत असतात, बॉर्न होत असतात. However, in a cycas, male cones and megasporophylls are born on different trees. परंतु सायकससारखे काही प्लांट्स आहेत की ज्यामध्ये मेल कोन्स, ओके, आता मेल कोन्स म्हणजेच कोण, मायक्रोस्पोरंजिया, आणि दुसरा किंवा मायक्रोस्पोरोफिल म्हणू आपण, आणि दुसरा आहे फिमेल स्ट्रॉबेरी, त्याला आपण मेगास्पोरोफिल म्हणू. तर मेल एका याच्यावर आणि फिमेल एका याच्यावर असं पण होऊ शकतं डिफरंट ट्रीजवर. The megaspore mother cell is differentiated from one of the cell of the nucellus. आता आपण पाहिलं होतं या अगोदर पण की न्यूसेलसमध्ये जेव्हा किती सेल तयार होतात त्या ठिकाणी 4 सेल्स तयार होत असतात आणि या 4 सेलपैकी 3 डिजेनरेट होतात, बरोबर, आणि एक फंक्शनल मेगास्पोर असते आणि त्यापासूनच कशाची निर्मिती होते, MMC मायक्रोस्पोर मदर सेलची निर्मिती होते. The nucellus is protected by envelope and the composite structure is called an oople. आणि न्यूसेलस जे आहे तर त्याला प्रोटेक्शन एका इन्व्हेलोपचं असतं आणि त्या कंपोजिट स्ट्रक्चरला, सॉरी, न्यूसेलस हा प्रोटेक्शन आहे इन्व्हेलोपचं आणि कंपोजिट स्ट्रक्चरला काय म्हणायचं, ओहूल. The oople are born on megasporophylls which may be clustered to form the female cones. आणि ओव्हल्स जे आहेत तर हे मेगास्पोरोफिल्सवर त्यांची निर्मिती होते आणि ते क्लस्टर म्हणजे एकत्र येऊन काय तयार करतात, फिमेल कोनचं फॉर्मेशन करतात. The megaspore mother cell divide meiotically to form 4 megaspores. पुढे जी MMC आहे मेगास्पोर मदर सेल, तिचं मायोटिक टाईपचं डिव्हिजन होतं, रिडक्शनल डिव्हिजन, आणि त्यापासून 4 हेप्लॉइड मेगास्पोर तयार होतात. One of the megaspore enclosed within the megasporangium develop into a multicellular female gametophyte that bears 2 or more archegonia or female sex organ. आणि आपण पाहिलं की 4 मेगास्पोर प्रेझेंट आहे, 3 डिजनरेट होतात, बरोबर आहे का. आणि जी फंक्शनल मेगास्पोर आहे तर ही फंक्शनल मेगास्पोर जी कशाच्या आत होती, मेगास्पोरेंजियमच्या आत होती, तर ती काय होते, डेव्हलप होते कशामध्ये, मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाईटमध्ये, आणि ॲक्च्युअल तेच गॅमेटोफाईट बिअर करतं 2 or more आर्किगोनिया किंवा त्यालाच म्हणायचं फिमेल सेक्स ऑर्गन. The multicellular female gametophyte is also retained within megasporangium. आणि जे मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाईट्स आहेत तर हे आणखीन आपल्याला कुठं रिटेन झालेले दिसले, मेगास्पोरेंजियममध्ये ते रिटेन होतात, पुन्हा एकदा तयार होतात. Unlike bryophytes and pteridophyte in gymnosperm, the male and the female gametophyte do not have an independent free-living existence. आता ब्रायोफाईट आणि टेडोफाईटमध्ये आपण पाहिलं होतं की मेल अँड फिमेल गॅमेटोफाईट यांचं काय होतं, इंडिपेंडेंट फ्री लिव्हिंग एक्झिस्टन्स होतं. परंतु जिम्नोस्पर्ममध्ये जर पाहिलं आपण तर मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट जे आहे तर यांना इंडिपेंडंट फ्री लिव्हिंग एक्झिस्टन्स नसतं. They remain within the sporangia retained on the sporophytes. आणि कायम ते कशामध्ये असतात, स्पोरंजियामध्ये असतील, म्हणजे मायक्रोस्पोरंजिया किंवा मेगास्पोरंजिया. The pollen grain is released from the microsporangium. आता मेल गॅमेट्स कुठं तयार होतात, मायक्रोस्पोरंजियममधून, आणि सो पोलन ग्रेन जी रिलीज होणार ते कुठून होणार, मायक्रोस्पोरेंजियमकडून. They are carried in air current and come in contact with the opening of the oople born on megasporophylls. आणि जे पोलन ग्रेन्स आहे तर त्याला कॅरी करण्यासाठी तिथं कोण असतं, एअर करंट्स, म्हणजे हवेच्या माध्यमानं, वाइंडच्या माध्यमानं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी होतात. आणि जिथं मेगास्पोरोफिल म्हणजे जे फिमेल ऑर्गन्स आहेत तर त्याच्यावर असतं ओव्हल्स, त्या ओव्हल्सच्या ओपनिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये ते तिथं येतात. The pollen tube carrying the male gamete grow toward archegonia in the oople and discharge their contents near the mouth of the archegonia. आता एकदा का मेगास्पोरोफिलच्या जी ओव्हल ओपनिंग आहे त्या ठिकाणी
पोलन ग्रेन हे मायक्रोस्पोरेंजियमकडून पोहोचले की तिथं पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होईल. पोलन ट्यूब काय कॅरी करते? मेल गॅमेट्स. आणि इथं मेल गॅमेट्स हे कुठं कॅरी होतील? ओव्हलच्या आर्किगोनियाकडे. आणि तिथंच ते त्यांचं जे कंटेंट आहे ते डिस्चार्ज करतात. म्हणजे जे आर्किगोनियाचं माउथ आहे तर त्या ठिकाणी मेल गॅमेट्स त्या ठिकाणी पोलन ट्यूब बस्ट होऊन रिलीज होणार. Following fertilization, zygote develop into embryo and the ovule into seeds. These seeds are not covered. आता आपल्याला माहीत आहे की आर्किगोनियाच्या माउथला तिथं जर पाहिलं आपण तर एकदा का मेल गॅमेट्स रिलीज झाले की ते त्या ठिकाणी ओव्हल्सला काय करणार? फर्टिलाइज करणार. म्हणजे इथं काय झालं? फर्टिलायझेशनची प्रोसेस कंप्लीट होते. पुढे झायगोटचं फॉर्मेशन होतं. झायगोटची डेव्हलपमेंट ही एम्ब्रायोमध्ये झाली आणि ओव्हल्सचं रूपांतर हे कशामध्ये झालं? सीड झालं. परंतु कुठेही इथे जी ओव्हरी आहे तर ओव्हरियन वॉल नाही, ओव्हरी नाही, दॅट्स वाय इथं काय नाही? फ्रूट्स नाही, सीड्स आहे. सो सीड्सला कोणत्याही प्रकारची नॅचरल कवरिंग नाही, ते नेक्ड सीड्स आहे आणि त्यावरूनच त्यांना नाव काय पडलेलं आहे? जिम्नोस्पर्म नाव पडलेलं आहे. फिगरमध्ये जर पाहिलं तर ए प्लांट काय आहे? सायकस प्लांट आहे पहा. त्यानंतर बी जे आहे तो आहे पिनस आणि सी जी फिगर दाखवली तुम्हाला ती आहे गिनको. ओके, हे सर्वचे सर्व जिम्नोस्पर्मला बिलॉंग करतात. त्यानंतर आहे अँजिओस्पर्म. Unlike the gymnosperm where the ovule are naked, in the angiosperm or flowering plant, the pollen grain and ovule are developed in specialized structure called flower. आता जिम्नोस्पर्ममध्ये पाहिलं आपण की ओव्हल्सला नॅचरल कवरिंग नव्हती, ते नेक्ड होते. मात्र अँजिओस्पर्म किंवा फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये जर पाहिलं आपण तर पोलन ग्रेन्स आणि ओव्हल्स यांची जी निर्मिती आहे ही एका स्पेशलाइज स्ट्रक्चरमध्ये होते आणि तो स्ट्रक्चर कोणता आहे? फ्लावर्स. In angiosperm, the seeds are enclosed in fruit. अँजिओस्पर्ममध्ये ज्या बिया आहेत, सीड्स या फ्रूटच्या आतमध्ये असतात. The angiosperm are an exceptionally large group of plant occurring in a wide range of habitats. आता अँजिओस्पर्म जो आहे तर हा प्लांटचा एक लार्ज ग्रुप आहे आणि वाईड रेंज ऑफ हॅबिटॅट म्हणजे जवळपास प्रत्येक प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला त्यांचं अस्तित्व दिसून येईल. मग आयदर ते लँडवर असतील, पाण्यामध्ये असतील, समुद्राखाली असतील. ओके. They range in size from the smallest wolfia to tall trees of eucalyptus. आता साईजची रेंज जर पाहिली तर तुम्हाला माहीत आहे की ओल्फिया हा सर्वात स्मॉलेस्ट फ्लावर आहे. तर हा कोणाला बिलॉंग करतो? अँजिओस्पर्मला. आणि अँजिओस्पर्ममधली जी टॉलेस्ट ट्री आहे ती आहे यूकॅलिप्टस. आता एक लक्षात घ्या, आपण मागं जे रेडवूड पाहिलं होतं सिक्विया ट्री, तो तर पृथ्वीवरचा सर्वात लॉंगेस्ट प्लांट आहे. म्हणजे सर्वात लॉंगेस्ट प्लांट कोणाला बिलॉंग करतो? जिम्नोस्पर्मला. पण अँजिओस्पर्ममधले जो टॉलेस्ट प्लांट आहे ज्याची उंची 100 मीटरपर्यंत असू शकते तर ते आहे निलगिरीचं झाड आहे ना, त्याला आपण यूकॅलिप्टस ट्रीज म्हणतो. They provide us with food, fodder, fuel, medicines, and several other commercially important products. अँजिओस्पर्मचं वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला फूड देतात, जनावरांसाठी फॉडर, चारा वगैरे देतात, फ्यूल, इंधन, त्यानंतर मेडिसिन आणि सेव्हरल प्रकारचे कमर्शियल इम्पॉर्टंट्स प्रोडक्ट्स जसं की फ्लावरचे जे प्रोडक्ट्स वगैरे असतील ते सर्व आले याच्यामध्ये. They are divided into two classes, the dicotyledon and monocotyledon. आणि त्यांचे हा जो डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म प्लांट किंगडमचा तर त्याचे दोन गटामध्ये आपण वर्गीकरण करू. एक आहे डायकॉटिलिडॉन्स आणि दुसरा आहे मोनोकॉटिलिडॉन्स. Plant kingdom included algae, bryophyte, pteridophyte, gymnosperm and angiosperm. सो आतापर्यंत आपण पाहिलं की प्लांट किंगडममध्ये अल्गी, ब्रायोफाईट, टेडोफाईट, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असे आपण 5 डिव्हिजन पाहिले. Algae are chlorophyll bearing simple thalate, autotrophic and largely aquatic organism. अल्गीचे वैशिष्ट्य पाहिलं तर अल्गी हे क्लोरोफिल बिहेर करतात कारण ते ॲटोट्रॉफिक आहेत आणि जास्तीत जास्त अल्गी हे ॲक्वेटिक आहेत. Depending on the type of pigment possessed and the type of store food, algae are classified into 3 classes, namely Chlorophyceae, Phaeophyceae Phaeophyceae and Rhodophyceae. Rhodophyceae. आता
पिगमेंट कोणत्या टाईपचं प्रेझेंट आहे, त्यानंतर कोणत्या प्रकारचं फूड स्टोअर करतात, यावरून अल्गीचे 3 डिव्हिजन आपण पाहिले. त्यामध्ये क्लास म्हणू आपण त्याला, क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी. Algae usually reproduce vegetatively by fragmentation, asexually by formation of different type of spore, and sexually by formation of gamete, which may show isogamy, anisogamy, and ogamy. आता अल्गी जे युजली व्हेजिटेटिव्हली रिप्रोडक्शन कसं होतं त्यांचं, फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअली कसं होतं, फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ स्पोर्स. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये गॅमेटचं फॉर्मेशन होतं. आणि त्यामध्ये 3 टाईप्स आपण पाहिले होते, आयसोगॅमी, ॲनिसोगॅमी आणि ओगॅमी. ओके. Biophytes are plants which can live in a soil but are dependent on water for sexual reproduction. दुसरा आपण पाहिला होता डिव्हिजन ब्रायोफाइट्स. आपल्याला माहीत आहे की हे सॉईलवर असणारे प्लांट्स आहेत. आणि ॲक्च्युअल तसं असेल, जरी यांची ग्रोथ सॉईलवर होत असेल, मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी हे कोणावर डिपेंड आहे, वाटरवर. म्हणून यांना आपण काय म्हणलो होतो, ॲम्फिबियन ना. Their plant body is more differentiated than of algae. ओके. It is thallus-like, prostrate or erect and attached to the substratum by rhizoids. ओके. ट्रू पार्ट्स यामध्ये ट्रू रूट्स, ट्रू लीफ वगैरे काही प्रेझेंट नसतात, परंतु थॅलस प्रेझेंट आहे की नाही. थॅलस लाईक किंवा प्रोस्टेट आणि इरेक्ट स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि सबस्ट्रॅटमला ते कशाच्या साहाय्याने अटॅच असतात, रिझल्ट्सच्या साहाय्यानं. They possess root-like, leaf-like, and stem-like structure. हां, मात्र रूट आणि लीफ आणि स्टीम लाईक स्ट्रक्चर मात्र त्यामध्ये प्रेझेंट असतात. The bryophytes are divided into liverworts and mosses. 2 कॅटेगरी आपण पाहिल्या होत्या ब्रायोफाइटच्या, लिव्हरवुड्स आणि मॉसेस. The plant body of liverworts is thalloid and dorsiventral, whereas mosses have upright, slender axis bearing spirally arranged leaves. प्लांट बॉडी जर पाहिली आपण लिव्हरवुडची तर ती थॅलॉइड्स आहे. आणि लीफ कसे असतात, डॉर्सिव्हेंट्रल. आता मॉसेसमध्ये जर पाहिलं आपण तर ॲक्सिस कसा आहे, अपराईट आणि स्लेंडर ॲक्सिस आहे. आणि जे लीफ आहे ते स्पायरली अरेंज असतात. The main plant body of bryophytes is gamete producing and it's called a gametophyte. आता ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स याच्यामध्ये हाच फरक आहे की ब्रायोफाइटची मेन प्लांट बॉडी ही काय आहे, गॅमेट प्रोड्युसिंग आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, गॅमेटोफाइट. It bears the male sex organ called antheridia and female sex organ called archegonia. त्यामध्ये जे मेल सेक्स ऑर्गन आहे यांना काय म्हणलो आपण, अँथ्रेडिया. आणि फिमेल सेक्स ऑर्गनला काय म्हणलो, आर्किगोनिया. The male and female gamete produce fuse to form zygote, which produce a multicellular body called sporophyte. आता हेप्लॉइड गॅमेटोफाइटपासून डायप्लॉइड स्पोरोफाइट तयार होतो. हे त्याचं अल्टरेशन ऑफ जनरेशन आहे. आणि सो मेल अँड फिमेल गॅमेट्स जेव्हा फ्यूज होतील तेव्हा ते झायगोटचं फॉर्मेशन करतात. आणि त्यांच्यापासून जी मल्टीसेल्युलर बॉडी होते तर त्याला काय म्हणायचं, स्पोरोफाइट. It produces haploid spore. The spore germinate to form gametophytes. आता स्पोरोफाइट हा जरी डायप्लॉइड असेल पण फर्दर मायोसिसनं तो काय तयार करतो, हेप्लॉइड स्पोरची निर्मिती करतो. आणि हे स्पोर्स जर्मिनेट होऊन कशाची निर्मिती करतात, पुन्हा एकदा मेन प्लांट बॉडी गॅमेटोफाइटचं फॉर्मेशन करतात. In pteridophytes, the main plant is a sporophyte, which is differentiated into true root, stem, and leaves. आता टेरिडोफाइटमध्ये जी मेन प्लांट बॉडी आहे ती असते स्पोरोफाइट. आणि स्पोरोफाइटचं डिफरन्शिएशन होऊन ट्रू रूट, ट्रू स्ट्रीम अँड ट्रू लीव्हचं फॉर्मेशन होतं. These organs possess well differentiated vascular tissue. आता यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे. सो वेल डिफरन्शिएट व्हॅस्क्युलर टिश्यू यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. The sporophytes bearing sporangia, which produce spore. आता जी मेन प्लांट बॉडी आहे स्पोरोफाइट टेरिडोफाइट्समध्ये, तर त्याला काय अटॅच असतात, स्पोरेंजिया. आणि या स्पोरेंजियाच्या आतमध्ये कशाची निर्मिती होते, स्पोरची निर्मिती होते. The spore germinate to form gametophyte, which required cool, damp place to grow. स्पोरचं जर्मिनेशन झाल्यानंतर त्यापासून तयार होतात गॅमेटोफाइट्स.
ज्यांची निर्मितीसाठी कोल किंवा डॅम प्लेस यांची आवश्यकता असते. The gametophytes bearing male and female sex organ called antheridia and archegonia respectively. आणि गॅमेटोफाईट जे आहे तर त्यामध्ये जे मेल सेक्स ऑर्गन आहे ते आहे अँथ्रिडिया आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे आहे ते आहे आर्किगोनिया. Water is required for transfer of male gamete to archegonium where zygote is formed after fertilization. आता अँथ्रिडिया आणि आर्किगोनिया ओके, हे जे मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन पाहिले आपण, तर यांच्यापासून काय होणार, मेल अँड फिमेल गॅमेट्स रिलीज होणार. तर मेल गॅमेट्स हे जर आर्किगोनियमकडे ट्रान्सफर झाले तर ह्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वॉटरची आवश्यकता असते, जिथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोटची निर्मिती होते आणि झायगोट जो आहे हा टेरिडोफाईट नंतर मेन प्लांट बॉडी तयार करतो, स्पोरोफाईट. The gymnosperm are the plant in which ovules are not enclosed by an ovary wall. जिम्नोस्पर्म जे आहेत तर नेक्ड सीड्स असं त्यांना आपण डिफाईन करतो, आणि म्हणून हे असे प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये ओव्हल्स याला कोणत्याही प्रकारचं कवरिंग नसते, कोणत्याही प्रकारचं ओव्हरियन वॉल त्या ठिकाणी प्रेझेंट नसते. After fertilization, the seeds remain exposed and therefore these plants are called naked seeds plant. आणि बिफोर असो का आफ्टर फर्टिलायझेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये सीड्स हे कायम एक्सपोज आहे, त्यांना कवरिंग नाही, नेक्ड सीड्स प्लांट्स म्हणून त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. The gymnosperm produce microspore and megaspore which are produced in microsporangia and megasporangia borne on the sporophyte. आता जिम्नोस्पर्म जे आहेत हे मायक्रोस्पोर आणि मेगास्पोरची निर्मिती करतात. मायक्रोस्पोर फर्दर काय तयार करतील, मायक्रोस्पोरंजिया, आणि मेगास्पोर काय तयार करतील, मेगास्पोरंजिया, ज्यांची निर्मिती ही कुठं होते, स्पोरोफिलवर होते. The sporophylls, microsporophylls and megasporophylls are arranged spirally on axis to form male and female cones respectively. आता स्पोरोफिलचे दोन टाईप्स आहेत, एक आहे मायक्रोस्पोरोफिल्स. आता हे जे मायक्रोस्पोरोफिल्स आहेत तर हे स्पायरली अरेंज असतात आणि काय तयार करतात, मेल कोनचं फॉर्मेशन करतात. दुसरं आहे मेगास्पोरोफिल, यांची पण अरेंजमेंट ही विशिष्ट ॲक्सिसवर स्पायरली असते, हे फिमेल कोनचं फॉर्मेशन करतो. The pollen grain germinates and pollen tube release the male gamete into the ovule where it fuses with the egg cell and archegonia. Cell in archegonia. आता पोलन ग्रेन्स आपण पाहिलं की त्या ठिकाणी मायक्रोस्पोरोफिल्समध्ये तयार होतात आणि फर्दर ते जर ओव्हलपर्यंत पोहोचले आर्किगोनियाच्या, तर तिथं अगोदर पोलन ट्यूब्स ही मेल गॅमेटला रिलीज करते ओव्हलजवळ, मग एग सेलसोबत तिथं मेल गॅमेट्स फ्यूज होऊन आर्किगोनियामध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, झायगोट. Following fertilization, the zygote developed into embryo and ovule into seed. आणि फर्टिलायझेशन नंतर झायगोटची डेव्हलपमेंट ही एम्ब्रायोमध्ये होते आणि ओव्हलचं रूपांतर कशामध्ये होईल, सीड्समध्ये. The angiosperm are divided into two classes, the dicotyledon and monocotyledon. आणि अँजिओस्पर्मचे दोन क्लासेस, डायकॉट आणि मोनोकॉट.